₹1 व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया. पार्थच्या बापानं भूमिका मांडली आहे. पार्थ पवार भूमिका मांडणार का, या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर. मी कधीही चुकीची गोष्ट करत नाही. माझं नाव वापरून जर कोणी चुकीचं काम करण्यास सांगितलं असेल तर अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवार यांचं आवाहन. चुकीचं काम केल्यास कारवाई व्हावी. सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार. रोहित पवार यांची ही टीका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे. दोषींवरती योग्य कारवाई होईल. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरती मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती. पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती. नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला एफआयआर दाखल. निलंबित पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरे यांची बैठक. मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी आता येणाऱ्यांवरती मनसे नजर ठेवणार, सूत्रांची माहिती. डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचं उद्घाटन. 142 जणांना रोजगार मिळणार. 5 तालुक्यातील 500 गावांना रुग्णालयाचा फायदा होणार. नाशिकमध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकावर नांगर फिरवण्याची वेळ. उत्पादन खर्चही निघणं अवघड, शेतकऱ्यांचा निर्णय. लातूरमधल्या नांदेड रोड या भागामध्ये टँकरमधून गॅस गळती. 1 ते 1.5 तास वाहतूक ठप्प. गॅस लिकेज कंट्रोल पथकाकडून गॅस गळतीवरती नियंत्रण.